मी आहे आदिती आणि मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत हा मेकअप लुक शेअर करणार आहे. हा आहे एक ट्रेडिशनल मेकअप लुक जो तुम्ही कुर्तीवरती करू शकता, कुठल्याही कुर्तीवरती, कुठल्याही सॉर्ट ऑफ कुर्तीवरती. इंडियन ट्रेडिशनल लुक. तर तुम्हाला बघायचं असेल की हा कसा क्रिएट करायचा तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि डोंट फेल टू सबस्क्राईब आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला. नाव जास्त बडबड न करता व्हिडिओला स्टार्ट करूया. मेकअप करायच्या आधी मला खूप जास्त इम्पॉर्टंट वाटतं ते म्हणजे तुमचं फेस क्लीन असणं. त्यासाठी फेस वॉश किंवा फेस क्लेन्झर यूज करायला विसरू नका. आधी मी माझं स्किन केअर आटपून घेते. माझं स्किन केअर आहे म्हणजे हा डॉट अँड कीचा मॉइश्चरायझर. माझी ड्राय स्किन आहे आणि विंटर मध्ये तर बाबा विचारूच नका. माझी स्किनची ड्राय लेवल गोज टू नंबर 1. त्यामुळे माझ्यासाठी मॉइश्चरायझर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बोलता बोलता मी हा मॉइश्चरायझर अप्लाय केला. तुम्ही बघू शकता किती इझिली स्किन मध्ये तो मुरला. अमेझिंग आहे. त्यानंतर ऑब्व्हियसली जर तुम्ही दिवसा हा मेकअप करत असाल किंवा रात्री हा मेकअप करत असाल, सनस्क्रीन लावणं अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे, रात्री तुम्ही स्किप करूही शकता, पण दिवसा मोठं नो आहे फॉर स्किपिंग सनस्क्रीन. तर मी जे सनस्क्रीन हल्ली मध्ये यूज करायला लागली आहे ते आहे हे रिक्वेलचं अल्ट्रा मॅट ड्राय टच सनस्क्रीन. तुम्ही बघू शकता त्याची हालत. मी हे रोजच्या रोज यूज करते. मी इवन कुठेही जायचं असेल तरी हे सनस्क्रीन यूज करते दिवसा. मी रात्री मोस्टली नाही लावत, बट कधी जर मी खूप असं कुठेतरी ट्रेकिंगला वगैरे जात असेल आणि तेव्हा आपण रात्री निघतो राईट, सो तेव्हा मग मी अप्लाय करते, कारण मग माझं असं होतं की नाही तेव्हा अप्लाय करायलाच पाहिजे. सो आता मी असं 2 फिंगर रूल यूज करते. 2 फिंगरचं की जेवढं असतं तेवढं मी माझ्या फुल फेस वरती आणि नेक वरती अप्लाय करते. आय थिंक हे परफेक्ट आहे यार, अजिबात फील होत नाही. आणि मग मेकअप याच्यावरती जो काही बसतो म्हणजे मला तर फारच आवडतं हे सनस्क्रीन. म्हणूनच हे मी सनस्क्रीन लावायला कधीच विसरत नाही. ऍक्च्युली जेव्हा पण मी मेकअप करत असेल आणि रात्रीच्या वेळेस पण कुठे पार्टीला जायचं असेल काय असेल आणि मला मेकअप करणं अति आवश्यक असेल तर मी हे सनस्क्रीन मेकअपच्या आधी लावतेच, कारण मग हा मेकअप खूप जास्त चांगला बसतो स्किनवरती. आपण आपला मेकअप सुरू करूया. सो पहिलं तर मी प्रायमर, कधीही कितीही कमी मेकअप तुम्ही करत असाल, तुम्ही म्हणाल की ठीक आहे मी नुसती कॉम्पॅक्टच लावतीये किंवा मी नुसती लाईट असं टिंटेड सनस्क्रीन वापरतेय, टिंटेड मॉइश्चरायझर वापरतेय आहे किंवा छोटस असं लाईट कव्हरेज असं स्किन टिंटच लावतेय बाबा किंवा बीबी क्रीमच लावतेय बाबा, तर याच्यासाठी कशाला प्रायमर गरजेचं आहे. नाही, तुम्ही कुठल्याही प्रकारचं क्रीम चेहऱ्यावरती लावत असाल त्याच्या आधी तुम्हाला प्रायमर लावणं इज अ मस्ट. प्रोटेक्शन म्हणून पण तो लॉंग लास्टिंग बनवायला प्रायमर खूप अत्यावश्यक असतो. हा जो प्रायमर आहे सिलिकॉन बेस्ड आहे आणि मी वापरत आहे इनसाइडचा 3-in-1 प्रायमर. हा प्रायमर मला प्रचंड आवडतो. याच्यानी मी ट्यूब्स परचेस करते. हे संपलं की मी परत मागवते, कारण हे प्रचंड चांगलं वर्क करतं माझ्या स्किनवरती. आणि आय थिंक मी खूप लोकांना याच्याबद्दल चांगलं बोलताना पाहिलं आहे व्हिडिओजमध्ये आणि मला असं वाटतं की कायच वाईट बोलणार याबद्दल, कारण हे प्रचंड अमेझिंग आहे, अफोर्डेबल आहे, चांगलं वर्क करतं, तर कायच तुम्ही बोलू शकता याच्या विरुद्ध. मी जो करते आहे ना तो एव्हरीडे ट्रेडिशनल मेकअप आहे, जो तुम्ही कुर्तीवर करू शकता, ऑफिसला जाताना, कॉलेजला जाताना. तुम्ही हेवी ड्युटी फाउंडेशन तर यूज नाहीच करणार आहे. तुम्ही इधर बीबी क्रीम यूज करू शकता किंवा एक स्किन टेंट यूज करू शकता. आज मी स्किन टेंट यूज करणार आहे. आज मी यूज करणार आहे लॅक्मेचं हे विटामिन सी सुपर ग्लो स्किन परफेक्टिंग टिंट. हे ऍक्च्युली ड्राय स्किन साठी खूप चांगलं आहे, मी तुम्हाला सांगते आहे. प्रचंड लाईट आहे आणि बिलकुल तुमच्या स्किनला ड्राय आउट नाही फील करत, बिकॉज हे थोडं लिक्विड बेस आहे. तुम्ही बघू शकता इतकं लिक्विडी आहे आणि इतकं छान कन्सिस्टन्सीचं स्किन टेंट आहे की तुम्हाला प्रचंड आवडेल. तुम्ही बघू शकता मी हा जसा खाली गेला तर हे खाली असं पडतं. सो इट्स व्हेरी नाईस. आज मी या ब्युटी ब्लेंडर बरोबर याला करणार आहे. एकदम लाईट लेअर आपण लावतोय, जस्ट थोडासा ग्लो आणि थोडासा कव्हरेज तुमच्या फेसवरती ऍड करायला बस. जिकडे जिकडे ऍक्ने मार्क्स आहेत ना मी तिकडे लावते, जिकडे
जिकडे ऍक्ने आहे, ऍक्टिव्ह ऍक्ने आहे, बघायला मी स्पर्शही करत नाही. कारण कधी पण ऍक्टिव्ह ऍक्नेवर मेकअप लावणं आपण थोडंसं डावळलं पाहिजे. सो हे आणि मग थोडंसं मानेवरती जे मी नंतर घेईन, मग सुद्धा फक्त ऍक्ने मार्क्सवर मी केलेलं आहे. आता तरी माझ्या चेहऱ्यावर कुठलाही ऍक्टिव्ह ऍक्ने नाहीये, देवाची कृपा झालीये. पण येईल 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 तेव्हा मी स्किप करते ती जागा. बिलकुल मी त्या जागेला काहीही लावत नाही, इवन प्रायमरही लावत नाही फॉर दॅट मॅटर. सो आता आपण याला ब्लेंड करूया. बघू शकता की मार्क्स पूर्णपणे नाही जात, बिकॉज हे खूप शिअर टिंट आहे. याला जास्त कव्हरेज म्हणजे असं नाहीये, पण थोडासा ग्लो आणि कव्हरेज जे रोजच्या वापरासाठी खूप चांगलं मॅच होतं असं आहे. त्याने जास्त तुम्ही हाईड वगैरे नाही करू शकणार. जर तुम्हाला ते करायचं तर तुम्ही कन्सिलर वापरू शकता त्याच्यानंतर, जो मी नाही वापरणार आहे. त्याचा लो कम्प्लीट कॉलेज किंवा ऑफिस गोईंग साठी ठेवलेला आहे. जसं तुमचे हेडफोन्स तुमच्या गळ्यात असतात आणि तुम्ही सगळे रेडी असता आणि मग मेकअप करता आणि बाहेर जाता. मी तसंच थोडंसं करायचा प्रयत्न केलाय. आय होप यू लाईक इट. तर डोळ्यांसाठी हे प्रोडक्ट आहे. एक नवीन प्रोडक्ट मी खरेदी केलंय. हे आहे स्विस ब्युटीचं आयब्रो अँड जेल आय लायनर. सो ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे इकडे तुम्हाला ब्राउ प्रोडक्ट मिळेल आणि खाली तुम्हाला जेल आय लायनर मिळेल. हे मला खूपच जास्त इम्प्रेस केलं जेव्हा मी दुकानात गेले होते. असंच काही ना काहीतरी नवीन मेकअप आलाय का बघायला, तेव्हा मला त्यांनी हे दाखवलं आणि मी इतकी जास्त इम्प्रेस झाले की पुढचा मागचा विचार न करता मी हे खरेदी केलं. बिकॉज तेव्हा मला खरंच आयलायनरची गरज होती. आयब्रो पेन्सिल माझ्याकडे होती, पण तरी मला असं वाटलं की हे एक ट्रॅव्हल फ्रेंडली ऑप्शन असू शकतो. मी हे खरेदी केलं सो दॅट मी तुम्हाला हे वापरून दाखवू शकते. आणि मी आता हे 2 वीक पासून वापरते गाईज, आणि हे किती अमेझिंग आहे मी तुम्हाला काय सांगू. पिगमेंटेशन बोलणार का कलर पे ऑफ बोलणार, म्हणजे हे खूप चांगल्या रीतीने काम करतं जे ते क्लेम करतं. म्हणजे आयब्रोज फिल खूप चांगले होतात आणि खूप डार्क आयलाइनर निघतो. आणि हे प्रोडक्ट स्वतःच्या ब्रश बरोबर येतं. सो हा आहे तो ब्रश. हा जो तुम्हाला ब्रश दिसतोय हा जेल आयलाइनर अप्लाय करण्यासाठी आहे, आणि हा जो अँग्युलर ब्रश तुम्हाला दिसतोय हा आयब्रो अप्लाय करण्यासाठी आहे. मी आयब्रो करीन. आणि तुम्हाला छोटीशी मिरर पण मिळते त्याच्या आतमध्ये. त्याचं पॅकेजिंग खूप जास्त लक्झरी आणि चांगला हे देतं. बिकॉज मला असं वाटतं की हे कामाचं पण आहे पॅकेजिंग आणि खूप क्यूट पण आहे. त्यामुळे हे प्रॅक्टिकली खूप चांगलं पॅकेजिंग आहे. सो मी घेतलं या ब्रशवरती आणि मी याची ऍक्च्युली शॉर्ट पण टाकली आहे या चॅनलवरती, आणि मी इंस्टाग्रामवरती पण टाकले. इंस्टाग्रामची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. जर तुम्ही फॉलो करत नसाल आणि तुम्हाला असेच काय काय नवीन नवीन व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर कनेक्ट करू शकता. बघू शकता 1-2 टचने माझे आयब्रोज एकदम छान होऊन जातात. आता आयलाइनर लावायच्या आधी मी तुम्हाला दाखवणार आहे ॲज अ नेक्स्ट प्रोडक्ट आहे के ब्युटीचं डिस्कवर आय शॅडो पॅलेट. मी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती ब्लॉग टाकलाय माझ्या बर्थडेचा. सो यावर्षी मी माझ्या कझिन सोबत बर्थडे ट्रिपला गेलेले आणि तेव्हा त्यांनी मला हे आय शॅडो पॅलेट गिफ्ट केलंय. आणि मला हे प्रचंड कधीपासून पाहिजे होतं, कारण मला हे प्रचंड असं खूप आकर्षक वाटलं होतं हे पॅलेट. आणि तुम्ही के ब्युटीचं पॅकेजिंग बघू शकता. मला के ब्युटीचं पॅकेजिंग खूप जास्त आवडतं. आणि तुम्ही एक कलर्स बघू शकता. या ह्याच्यामधला जो हा गोल्डन शेड आहे तो जर मी डोळ्यांवर लावला तर मला बाकी काही लावायची गरज नाहीये. हे जे वरचं ग्लिटर आहे थोडंसं पार्टी वाईब देतं, त्यामुळे एव्हरीडे मध्ये मला नाही वाटत की आपण लावू. पण हे जे खालचं ग्लिटर आहे ते मी थोडंसं माझ्या बोटाने घेणार आहे आणि मी फक्त माझ्या डोळ्यांवरती हे प्रेस करणार आहे असं असं. बघू शकता एका आयलिडवर लावलंय मी, नुसतं एकदा घेतलंय आणि लावलंय. बघू शकता किती छान दिसतंय. मला खूपच जास्त आवडतं हे, कारण के ब्युटीचे आय शॅडोज पिगमेंटेड पण असतात, लॉंग लास्टिंग पण असतात आणि पॅकेजिंग क्यूट पण असतात. त्यामुळे मला नेहमी आय लुक फॉरवर्ड टू लाईक द आय शॅडो पॅलेट्स मेकअप प्रोडक्ट्स फ्रॉम के ब्युटी. एक जे के ब्युटीचं प्रोडक्ट होतं जे मला नाही आवडलं आफ्टर आय परचेस, त्याच्याबद्दल जर तुम्हाला ऐकायचं असेल तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी डेफिनेटली त्याच्यावर व्हिडिओ करीन. ते एकच प्रोडक्ट आहे जे मी बाय केलं आणि मला नाही आवडलंय. की एवढे मी फार कमी प्रोडक्ट्स आतापर्यंत खरेदी केलेत, पण जेवढे केलेत त्यातलं फक्त एकच प्रोडक्ट मला नाही आवडलंय, म्हणून ते एम्फोसिस जास्त करते मी.
पण तुम्ही बघू शकता की किती छान दिसतंय. मी थोडंसं अजून लावणार आहे फॉर दॅट ब्लिंगी ब्लिंगी इफेक्ट. ठीक आहे. आणि हे कुर्तीवर ना खूप छान वाटतं, असं तुम्ही काही असं ग्लिटरी लावलं तुमच्या डोळ्यांवरती तर तुम्ही बघू शकता खूपच छान, खूपच पिगमेंटेड आणि एकदम छान असं फाईनली मेल्ट ग्लिटर आहे. मला तर खूप जास्त आवडलंय. मी पहिल्यांदा ग्लिटर यूज केलं ऍक्च्युली बर्थडेच्या वेळेस. मी ते रेड ग्लिटर यूज केलेलं आणि हे ग्लिटर नव्हतं यूज केलं. आता आपण जाऊया आपल्या स्विस ब्युटीकडे आणि लावूया जेल आयलाइनर. तेवढंच राहिलेलं आहे आता गाईज. आणि मी नॉर्मल विंग नाही क्रिएट करत एव्हरीडे मध्ये. नॉर्मल आपला जो आय शॅडो जी एक हे असते तीच करते. तुम्ही बघू शकता खूप लाईटली मी एक लाईट आयलाइनर काढलंय. याचा ऍक्च्युली मी शॉर्ट अपलोड केलाय की मी हे आयलाइनर वापरलेलं पण दाखवलंय. तिकडे मी खूप चांगलं डार्क असं आयलाइनर काढलंय आणि हे ब्राउ प्रोडक्ट यूज करायचं 2 सेपरेट शॉर्ट्स टाकलेत या चॅनलवरती. तुम्ही जाऊन चेक करू शकता किंवा इंस्टाग्रामवर पण जाऊन चेक करू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असतात. मी तुम्हाला ऍक्च्युली लिपस्टिक्स मध्ये 2 ऑप्शन देणार आहे. हा आहे पिंकिश प्लमिश ग्लॉस आणि हा आहे ब्राउनिश लिपस्टिक. मी तुम्हाला दाखवते. ही एकदम मस्त छान अशी एव्हरीडे ब्राउन लिपस्टिक आहे आणि हा एकदम प्लम असा लिप ग्लॉस आहे. ऍक्च्युली मी काही खूप जास्त डिफरंट शेड्स यूज करते. या शेड्स नाही यूज करत मोस्टली एव्हरीडे मध्ये. याचाच एक दुसरी शेड आहे ती यूज करते आणि अशीच नाही एक पिंकिश करते. पण यावेळेस मला वाटलं की मी दुसरी यूज करावी. सो आज मी ही वाली यूज करणार आहे. लिप ग्लॉस मी रोजच यूज करते. सो हिअर वी गो. ही आहे इनसाइड प्रोची एव्हरलास्टिंग लॉंगवेअर लिपस्टिक इन द शेड 03 नूब आणि ही खूप चांगली शेड आहे. मी तो तुम्हाला अप्लाय करून दाखवते. याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन. तुमच्या कुर्तीप्रमाणे आणि असं शेड्स वापरू शकता, पण मला हे खूप जास्त आवडलं. आता माझी टिकली संपलेली आहे, सो मी जेल आयलाइनरची टिकली लावते गाईज, कारण त्याने एक वेगळा लुक येतो. काय तर करतेय, मला एकदम बारीक आवडते कारण नाईस. सो मी सक्सेसफुली जेल आयलाइनरची टिकली पण लावलेली आहे, ते पण तुम्ही करू शकता. सो आहे माझा फायनल कम्प्लीटेड मेकअप लुक. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर हा तुमच्यासाठी हेल्पफुल असेल, तुम्हाला कॉमेंट मध्ये सांगायला विसरू नका. या व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब, बिकॉज हा खूप जास्त ग्रोईंग स्टेज मध्ये आहे. माझं अजून एक चॅनल आहे ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड करीन. तोही जाऊन चेक करा. तोही ग्रोईंग वेज मध्येच आहे, पण मी तो थोडा आधी स्टार्ट केला होता. दोन्ही चॅनल चेकआउट करा, दोन्ही चॅनलवरचे कंटेंट चेकआउट करा आणि दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. इंस्टाग्रामवर पण फॉलो करा, त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. या दॅट्स प्रिटी मच इट. मी तुम्हाला भेटेन माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप लवकर. तोपर्यंत बाय, टेक केअर.